मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे पुन्हा एक वेगळा विषय घेऊन तुमच्या मेंदूला झिंझिने आणण्याकरिता तुमच्यासमोर उभा आहे. आणि नक्की आवडला तर सबस्क्राईब करा, पुढे पाठवा. लक्षात घ्या, सध्याच्या घडीला काय आमच्या देशामध्ये चालू माहिती आहे का? आरोग्याकरिता सरकारचं जे काही बजेट आहे ते फक्त आणि फक्त ॲलोपॅथीवरच खर्च होतं आहे, सगळं ॲलोपॅथीवर. देशामध्ये खरं म्हटलं म्हणजे आयुष नावाचं एक डिपार्टमेंट आहे. आणि आयुष म्हणजे काय आहे तर आयुर्वेद, युनानी, त्याच्यानंतर योगा, त्याच्यानंतर सिद्ध, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये 4-5 होमिओपॅथी आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पॅथ्यांना मिळून आयुष डिपार्टमेंट काढलेलं आहे. परंतु या आयुष डिपार्टमेंटला अजिबात काही पैसा नाही आहे. आणि सगळा जो काही पैसा सरकारचा जो बजेटचा आहे तो केवळ ॲलोपॅथी आणि त्याच्यावरच खर्च होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सरकार हे फार्मा कंपनींच्या अंडरमध्ये गेलेलं आहे किंवा फार्मा कंपनींनी सरकारवर पूर्ण कब्जा केलेला आहे की जो काय पैसा असेल तो तुम्ही ॲलोपॅथीवर टाका, म्हणजे फार्मास्युटिकलचे आमचे औषधं जोरात विकल्या जातील, हॉस्पिटल आमचे दणादण चालतील आणि त्याच दृष्टिकोनातून सरकारचं सगळं चालतं. आणि ही सगळ्यात जास्त चालावी म्हणून मग काय केलं सरकारने अजून किंवा फार्मा कंपन्यांनी काय करून टाकलं, सरकारला हाताची धरून भेसळ वाढवून टाकली. कारण काय? कारण साधा आणि सरळ आहे, मनुष्य आजारी कधी पडेल जर पोटात काही चुकीचं गेलं तर. मग पोटात चुकीचं जाण्यासाठी बरोबर यांनी काय करून टाकलं, तेलामध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ, आणि ह्याच्यावर कुठलंही कंट्रोल राहिलेलं नाही आजच्या घडीला. म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की हे कुठल्याही तेलामध्ये कुठलंही भेसळ तेल करायला परवानगी देऊन टाकली. 40% भेसळ, 40%. त्याला नाव देऊन टाकलं गोंडस. त्याचं नाव काय आहे तर हे ब्लेंडिंग असं त्याला नाव देऊन टाकलं की ब्लेंडिंग करता येते 40%. आणि ह्याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत. मला म्हणायचं आहे साधं सरळ, सरकार असं कसं करू शकते? सरकारचं काम आहे की बाबा तुमच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो, म्हणून त्याच्यानंतर ज्या काही आरोग्याच्या साथी असतील, समजा आता मी नॅचरोपॅथीवाला आहे तर माझ्यासाठी वेगळं बजेट असलं पाहिजे ना. सरकारचे जे काही पैसे आहेत ते त्यांनी वेगळ्या याच्यामध्ये करून टाकलं पाहिजे. एखादा आयुर्वेदाला असेल त्याला आयुर्वेदाच्या दवाखान्यासाठी हे केलं पाहिजे, होमिओपॅथीला असेल होमिओपॅथी, सिद्धवाला असेल, युनानीवाला असेल, ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या पॅथ्या आहेत ना, आणि चांगल्या आहेत, भारतातल्या जुन्या पॅथ्या आहेत. ही ॲलोपॅथी तर काय, हे 100-150 वर्ष अगोदर इंग्रजांनी तयार केलेली पॅथी आहे आणि केमिकल आहे. आणि यातलं कुठलंही केमिकल आमच्या बॉडीमध्ये राहत नाही. तुम्हाला माहिती आहे, केमिकल एक घ्याल ते दुसरे 4 परिणाम करतं, दुष्परिणाम करतं. आणि तुम्ही समजा डोकं दुखायची गोळी घेतली तुम्ही तर डोकं दुखणं थांबून जाईल, पोट दुखणं सुरू होऊन जाईल. पोट दुखायची गोळी घेतली तर काय होऊन जाईल तर दुसरंच काहीतरी तुमचे आजार होऊन जातील. हे आहेत ना, म्हणजे याला म्हणतात साईड इफेक्ट्स. आणि असं असताना जी पॅथी ही इतकी घातक आहे त्या पॅथीकरिता सरकार त्यांच्या बजेटमधला सगळा खर्च करते, बाकीच्या गोष्टींना पैसा देत नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. एक जागृत नागरिक म्हणून तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि या सगळ्या संदर्भामध्ये संबंधित लोक जे आहेत त्यांना हे केलं पाहिजे. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, जर विमा जर पॉलिसी तुम्हाला काढायची असेल, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढायचं जर असेल तर सरकार फक्त हेल्थ इन्शुरन्स ला कुठल्या पॅथीच्या करता पैसे देते तर ते फक्त ॲलोपॅथीला. तुम्ही आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट केली, होमिओपॅथी केली असेल, युनानी किंवा योगानी केलं असेल, त्याला पैसे मिळत नाहीत किंवा त्याच्यासाठी या तुमच्या हेल्थ इन्शुरन्समधून तुम्हाला कुठलंही रिएम्बर्समेंट होत नाही. हे तर अत्यंत अन्यायकारक आहे. या सगळ्या संदर्भामध्ये ह्या संदर्भात जे काही डॉक्टर प्रॅक्टिस करतात, म्हणजे आयुर्वेदाच्या ह्या सगळ्या पॅथीवाले जे लोक, या लोकांनी खरं म्हटलं म्हणजे आवाज उठवला पाहिजे की हे असं चुकीचं का. आम्हाला आणि नागरिकांचा हक्क आहे. म्हणजे मी जर नॅचरोपॅथीवाला असेल, आयुर्वेदवाला असेल किंवा युनानीवाला असेल, होमिओपॅथीवाला, मी माझा जे सूट होतं माझ्या बॉडीला त्या पॅथीचं जाऊन मी औषध घेईल आणि त्याच्यावरून माझी दुरुस्ती करून घेईल ना. आणि एखादा मनुष्य व्यवस्थित राहून कमी खाऊन किंवा जी काही याची हे आहे हे करून जर स्वतःचं आरोग्य योग्य ठेवत असेल, जसं आता माझंच उदाहरण घ्या, मी 72 वर्षाचा आहे, मी आतापर्यंत एक गोळीसुद्धा कशाची खाल्लेली नाही आहे. कारण मी माझं व्यवस्थितपणे राहतो, जे खायचं ते एवढंच खातो, मोजकंच खातो, थोडा बहुत जमला तसा व्यायाम करतो आणि मी माझं आरोग्य जपतो. मग माझ्याकरिता या बजेटमध्ये खर्च होतो, त्याला पैसा जातोय कुठं तर तो हा सर्व या फार्मास्युटिकल कंपन्या लुबाडून देतात. या देशाचा पैसा तो विदेशात पाठवतात आणि हे चूक आहे असं मला म्हणायचं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आपण नागरिक म्हणून
आपण आवाज उठवूया. या सगळ्या संदर्भामध्ये जे काही आमदार, खासदार किंवा आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून म्हणजे आमच्या प्रतापराव जाधवांना सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात सांगूया की साहेब असं नाही, हे जे काही मेडिकलचे हेल्थ इन्शुरन्स वगैरे होतात याच्यामध्ये तुमच्या आयुषच्या पॅथीचं सुद्धा झालं पाहिजे, याकरता तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, असं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतापराव जाधवांना मी विनंती करतो, आपली रजा घेतो. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आणि हा विचार आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, विचार सगळीकडे पाठवा, बेल आयकॉन प्रेस करा, एवढी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.